कुकडी धरण प्रकल्प अंतर्गत जुन्नर तालुक्यातील साकोरी शिवारात कुकडी डावा कालवा फुटल्याने शेतात पाणी गेले, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। कुकडी डावा कालवा किलोमीटर क्रमांक 20 मध्ये नुकतेच एका मध्यरात्रीच्या सुमारास कालवा फुटल्याने कालव्याचे पाणी साकोरी शिवारात गेल्याचे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। तसेच येथील ओढ्याला पूर आला आहे। कुकडी धरण प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार सुरू असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केली। काही दिवसांपूर्वी म्हणजे 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खोडद येथील मीना शाखा कालव्याचे किलोमीटर क्रमांक 7 येथे कालवा फुटून या भागातील कांदा, ऊस, द्राक्ष इत्यादी शेतमालाचे मोठे नुकसान झाले। त्यानंतर काही दिवसातच येडगाव धरणातून कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यात आले असताना साकोरी गावाजवळ किलोमीटर क्रमांक 20 मध्ये हा कालवा फुटला। याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व विभागीय अभियंता रावळे यांना मिळाली। त्यांनी या कालव्याचे पाणी तातडीने बंद करून घटनास्थळी भेट दिली। दरम्यान या संदर्भात कालव्या लगतच्या शेतकऱ्यांनी सांगितले की कालव्याच्या अस्तरीकरणात उगवलेली मोठमोठी झाडे, त्यांची खोलवर गेलेली मुळे याचमुळे कालवा ठिसूळ झाला असून कालवा फुटीचे सत्र सुरूच राहणार असल्याचे शेतकरी विलास मुळे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात।